बातमी मागील बातमी शोधणाऱ्या आपल्या रायगड यशोभूमी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. पनवेल महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या समस्यांची विविध जाण आणि जनतेशी जोडलेली नाळ आपली एकूणच आपल्याला सगळ्या प्रश्नांची उकल असताना आपण उमेदवार म्हणून आणि आपल्या सोबतचे उमेदवार कशा प्रकारचा जनतेला प्रतिसाद लाभतोय? आम्ही महाविकास आघाडीचे 4 उमेदवार आहेत. मी अ मध्ये महादेव वाघमारे, माझे चिन्ह आहे सिटी. ब मध्ये श्रुती बंडकर आहे, यांचं चिन्ह आहे हाताचा पंजा. क मध्ये पूजा जाधव आहेत, ह्यांचं चिन्ह आहे मशाल. आणि ड मध्ये शिवाजी दांगट आहेत, ह्यांचं चिन्ह आहे मशाल. हे महाविकास आघाडीचे 4 उमेदवार आम्ही ह्या खांदा कॉलनीच्या समस्या, खांदा कॉलनीचं विजन घेऊन उतरलेलो आहे. हा पॅनल हा शिकलेल्या उमेदवारांचा पॅनल आहे. आणि आम्ही 6-7 माळ्याची बिल्डिंग असेल तर आम्ही चढून जातो. भाजपच्या नगरसेवकाला पायरीत चढा येत नाही, ते पायऱ्यात चढत नाहीत, पहिल्या माळ्यावर पण जात नाहीत. जर त्यांना जनतेचे पायरी चढा येत नाही तर ते खांदा कॉलनीची विकासाची पायरी कशी ते चढतील, ही शंका आहे. आम्ही घराघरात जर जेव्हा प्रचाराला जातो तेव्हा लोक प्रश्न विचारतात की गेल्या 30 वर्षात भाजी मार्केट का बांधलं गेलं नाही, गेल्या 30 वर्षात मच्छी मार्केट का बांधलं गेलं नाही, असं विचार. जे आमच्या मुलांना खेळायला क्रीडांगणं ठेवली नाही त्यांनी क्रीडांगणं सगळी विकून टाकली. म्हणजे खांदा कॉलनीचे रस्ते काँक्रिटीकरणासाठी नाहीयेत. हे सगळे प्रश्न, मग हे जेवढे प्रश्न आम्ही सोडवलेले घेऊन जातो. सर्वात महत्वाचा तुमचा दुहेरी मालमत्ता कराचा. ह्या भाजपच्या नगरसेवकांनी जो ह्या पनवेलकर खांदा कॉलनी करावर जो पहिल्या 5 वर्षात जो दुहेरी कर लावला, त्या दुहेरी कराच्या ठरावावर ह्यांच्या सह्या आहेत. तर नागरिकांनी ह्यांना प्रश्न विचारतायत की तुम्ही 5 वर्ष आम्हाला दुहेरी कर लागला, त्याचं काय? मग माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता ज्यावेळी सुप्रीम कोर्टापर्यंत लढा देतो दुहेरी मालमत्ता करासाठी, मग हे ह्यांचं काम होतं, ह्या नगरसेवकांचं काम होतं. हे त्यांनी 6 वर्षात काय केलं नाही. ह्याच्या पूर्वी ते निवडून दिले होते खांदा कॉलनीकरांनी त्यांना. तर हे आम्ही सगळे प्रश्न सोडवले घेऊन जातो. परिवर्तन संस्थेच्या माध्यमातून सार्वजनिक शौचालयाचा प्रश्न सोडवला, खांदा कॉलनीमध्ये CCTV कॅमेराही बसवले, त्यानंतर अधिक दृश्याटन केले. हे एक सामान्य नागरिक म्हणून हे प्रश्न मी सोडवले, हे प्रश्न सोडवलेले जनतेसमोर घेऊन जातोय आणि पुढचं विजन पण सांगतोय, जे की ह्या नगरसेवकांनी हे करायला पाहिजे होतं. मग हे नगरसेवक जेव्हा जातात भाजपचे, त्यांच्याकडे काही कामं केलेली 5 वर्षाची काहीच पोचपावती नाहीये, कुठलंच ह्यांच्याकडे कार्याहवाल नाहीये. मग ह्यांच्याकडे प्रश्न उरतो तो माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचा बदनामी करायचा. अरे मी तर रस्त्यावरचाच कार्यकर्ता आहे. मग जर माझ्यासारख्या महादेव वाघमारेच्या तुम्ही वैयक्तिक बदनामी करून जर खांदा कॉलनीचा विकास होत असेल तर मी त्यांना असं आवाहन करतो, त्या भाजपच्या लोकांना सांगतो की तुम्ही माझी अजून बदनामी करा, मला ते चालेल. आज तुम्ही बघा, महाविकास आघाडीचे हे आमचे 4 उमेदवार आहेत. अतिशय आणि आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय खांदा कॉलनीतून. घराघरात आम्हाला बोलवलं जातंय, अगदी चांगल्या प्रमाणे प्रश्न विचारले जात आहेत, आम्ही त्याची उत्तर देतोय. आम्ही पुढे काय करणार सांगतो, काय प्रश्न सोडवले सांगतोय. हे खांदा कॉलनीचे प्रश्न आहेत आणि खांदा कॉलनीकर खरंच ह्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा पॅनल विजयी करतील असं म्हणून मला वाटतंय. जनतेला मी असं आवाहन करेल की जे खांदा कॉलनीचे प्रश्न ज्यांना आपण निवडून दिलं त्यांनी सोडवलेले नाहीयेत. तुम्ही खांदा कॉलनीकरा नेते, ते असं पण समजतील, ते पैसे पण वाटतील. मग त्या पैशाच्या बोलतापाला जनतेने भुलू नये, कारण पुढे ते 5 वर्ष कामच नाहीत करणार. मग अशा प्रकारे त्यांना तुम्ही आले तर प्रश्न विचारा की बाबा तुम्ही 5 वर्षात काय केलं, आम्हाला एकतरी प्रश्न सोडवलेला दाखवा. अशा प्रकारे जनतेला मी आवाहन करतो की आमच्या महाविकास आघाडीच्या पॅनलला तुम्ही प्रचंड बहुमताने निवडून आणा. याची पुढे आम्ही चांगल्या प्रकारे काम करत राहू. पाण्याचा महत्वाचा प्रश्न आहे. आज आपण नवी मुंबईतून पाणी घेतोय. काय तुमचं काय विजन आहे पाण्याच्या प्रश्नावर? पाण्याच्या प्रश्नावर बघा, तसं म्हणायला गेलं तर सिडको आहे, जीवन प्राधिकरण आहे, नवी मुंबई आहे. ह्या पनवेलच्या आमदाराला स्वतःचं धरण आहे. त्या धरणातला गाळ दरवर्षी काढला जातो, पण तो गाळ कुठे जातो हेच माहिती नाही. मग गाळ पाण्याचा साठा वाढवता येत नाही ह्यांना नवी मुंबई महापालिकेकडून पाणी विकत घ्यावं लागतं. ही परिस्थिती आहे. आणि पाण्याचा प्रश्न झाला तर इथं पावसाळ्यात देखील इथं पाण्याचा प्रश्न निर्माण होतो खांदा कॉलनीमध्ये. ही पाईपलाईन जीर्ण झालेली आहे. ही 30 वर्षापूर्वी जेव्हा पाईपलाईन टाकली होती खांदा कॉलनीमध्ये तेव्हा लोकसंख्या खूप कमी होती, त्याच्यात आता 3-4 पट लोकसंख्या वाढलेली आहे. ती पाईपलाईन बदलण्याची गरज आहे. ते केलं जात नाही. मग ह्या महापालिकेचा जो मालमत्ता कर जातो, जनता पैसा जमा करते, तो पैसा ठेकेदार पद्धतीने त्यांच्याच ठेकेदार
उभा करून पैशाचा भ्रष्टाचार केला जातो. हे प्रश्न त्यांच्याकडून सुटले नाहीत, खरं की त्यांनी सोडवायला पाहिजे होते. एक भ्रष्टाचाराचा सगळ्यात मोठा मुद्दा सध्या चर्चेत आहे. हे जे बसथांबे उभे केलेले आहेत महानगरपालिकेतून, तर ते जे त्याची मूळ किंमत म्हणजे कुणी विचार केला तर 2 लाख 3 लाख किंवा 4 लाख, परंतु माहिती अशी पुढे आली माहितीच्या अधिकारातून त्याची किंमत आहे 28 लाख रुपये. यावर आपण काय बोलू? नाही, माहिती अधिकारात मी माहिती काढलेली आहे. त्याची किंमत आहे 27,02,000 रुपये आहे आणि महापालिका क्षेत्रात ती 38 ठिकाणी उभारलेले आहेत. त्याची किंमत तशी मूळ बघायला गेली ते 7 ते 8 लाखामध्ये ते बांधून होतात. त्यांनी जवळजवळ 18 ते 20 लाख रुपये त्याच्यावरती भ्रष्टाचार चढवलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा पनवेल महानगरपालिकेची एकही परिवहन बस नाहीये. अशी परिवहन सेवाच नाही तर तुम्ही बस थांबे बांधले कोणासाठी? हा प्रश्न सगळ्यात मोठा उपस्थित होतो. आणि तसं मी तपास केला असता असं लक्षात आलं की त्या बस थांब्याच्या किमतीची बस येते, मग त्या 38 बस आल्यात त्या मिनी बस, मग ह्यांनी बस थांबे का बांधले हे नागरिकांनी लक्षात घ्यावं. हा त्यांना फक्त भ्रष्टाचारच करायचा होता म्हणून त्यांनी बस थांबे अशा प्रकारे उभारलेले आहेत.